CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। पळसखेड येथील गुरुदेव आश्रमाचा 32वा वर्धापन दिन महोत्सव संपन्न। भाविकांना 100 क्विंटल महाप्रसादाचे वाटप। परिसरात भक्तिमय वातावरण। बुलढाणा जिल्ह्यातील पळसखेड सपकाळ येथे स्वामी हरिचैतन्य सरस्वती महाराज यांच्या गुरुदेव आश्रमाचा यावर्षी 32वा वर्धापन दिन सोहळा संपन्न झालाय। या महोत्सवाला जिल्ह्यातून नव्हे तर बाहेरील राज्यातील हजारो भाविकांनी हजेरी लावली। गुरुदेव आश्रमाकडून आलेल्या भाविकांना जवळपास 100 क्विंटल महाप्रसादाचे वितरणही करण्यात आले। यावेळी परिसरात भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले। या वर्धापन दिन महोत्सवानिमित्त आठवडाभरापासून हरिनाम सप्ताह, संगीत कथा, भजन कीर्तन, हरिपाठ सह विविध धार्मिक आध्यात्मिक कार्यक्रमासोबत दररोज रात्री विविध साधू संतांचे कीर्तन कार्यक्रमही पार पडले। तसेच धोडक पळसखेड येथील सरपंच प्रदीप कोल्हे यांनी सुद्धा स्टेजवर यायचं आणि स्वामीजीच्या हस्ते यानंतर स्वाभिमानी शेतकरी आज श्री गुरुदेव आश्रम पळसखेड सपकाळचा 32वा वर्धापन दिन महोत्सव भव्य आणि दिव्य स्वरूपात साजरा झालेला आहे। या उत्सवासाठी भारतातून अनेक प्रांतातून भक्त येत असतात। महाराष्ट्रातून सर्व जिल्ह्यातून भक्त येत असतात आणि त्याचप्रमाणे आपल्या आश्रमच्या परिसरातून चिखली, बुलढाणा, उंदरीच्या परिसरातून सुद्धा प्रत्येक गावातून अनेक भक्तगण येऊन महाप्रसादाचा आनंदपूर्वक लाभ घेतात। या वर्षी गुरुदेव आश्रमामध्ये 100 क्विंटलची पुरी व तेवढ्याच क्विंटलची जवळजवळ 50 ते 60 क्विंटलची भाजी केल्या गेली आणि शेगावच्या पद्धतीने सर्व भक्तांना पुरी आणि वांग्याच्या भाजीचा प्रसाद देण्यात आला। प्रत्येक भक्तामध्ये आनंद आणि अतिशय उल्हास होता आणि हा उत्सव सर्व भक्तांनी आनंद उत्सव व लोकोत्सव म्हणून सर्वांनी मिळून आम्ही साजरा केला।
तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.